बॉलिंगची गुणा सांभाळतो तो सागर. पवारवाडी वर्सेस मारवाडी. बॉलिंगची गुणा सांभाळतो तो सागर. बॅट्समन येते सचिन आणि निलेश. पटापट सामना चालू करायचा आहे. पुढचा सामना व्हायचे ते थोडंसं सहकार्य करा. सामने बाकी आहे. पंचफेरीचे सामने नरवाडी विरुद्ध पवारवाडी आणि पुढचा सामना असेल मांडवकरवाडी विरुद्ध गावठणवाडी. पवारवाडी कोण आला तो बॉलर आपला. या ठिकाणी आपल्या संघाकडनं पहिलं आपल्या वैयक्तिक कोट्याचं पहिलं षटक घेऊन सज्ज सागर. सागरचा सामना करण्यासाठी नॉन स्ट्राईकला येतो सचिन. सागरचा पहिला चेंडू लेग साईडला टोलवलाय. लेग साईडला टोलवलाय. शेवटचा इशारा सिक्स. टांगा पलटी घोडेफार षटकार. उपांत्य फेरीतला पहिला वेळा षटकार येतोय सचिनच्या बॅट मधून. पहिला बॉल पहिला षटकार. पहिला बॉल पहिला षटकार. स्कोर झालाय तो 6. सचिन आणि निलेश. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती सचिन आणि निलेश. आता पाहायचं ह्या मॅच मध्ये काय कमाल करतात ते. आणि आता स्ट्राईकला येतो सचिन आणि सागराचा पुढच्या नरवाडी. पहिल्या बॉल मध्ये 6. पाहायचा दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलच्या कमाल करता येतो सचिन. सागर. सागराचा पुढचा चेंडू सचिन आला. अरे यार. 2 बॉल 2 षटकार. आणि 12 धावा. स्कोर झाला तो 12. 2 बॉल मध्ये 2 सिक्स मारले सचिनाने. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो सचिन. आणि सागराचा तिसरा चेंडू पाहायचा आहे. तिसरा पण सिक्स खेचतो का सचिन. पवारवाडी वर्सेस नरवाडी. आता जो सामना होतोय पवारवाडी वर्सेस नरवाडी. सागराचा पुढचा चेंडू सचिन आला. थोडा स्लो डिलिव्हरी सागर पटवलं. एक धाव निश्चित आहे. दुसरा धाव क्षेत्ररक्षण चेंडूची सुरेख अशी फेक. धाव संख्या झाली ती 13. 13. 6. सोन्या तिकडून हट सोन्या. थोडं महाग षटक करतोय ते सागराचं. आणि आता स्ट्राईक लावलं तो निलेश. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतोय सागर वर्सेस निलेश. पुढचा चेंडू लेफ्ट साईडला कटवलाय. टोळला चेंडू डायरेक्ट रस्त्यावर. आला माझ मी कोणीच जा गेले. पंचांनी धावा सांगायचे. ताकदीचा या ठिकाणी पुरेपूर वापर. चेंडू थेट सीमा पार कडक षटकार. आणि या षटकाराची धावसंख्या होते 19. भगत बिर्याणी आता फळाला आली. आणि आज 6. आणि पुढचा चेंडू निलेश आला. लेफ्ट साईडला कटवला. एक धाव निश्चित आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात का पाहायचा आहे. क्षेत्रात 20. पवारवाडी वर्सेस नरवाडी. सागराचा पुढचा चेंडू आणि सचिन याला. भगतसिंग आणि खनकनी 2 असे षटकार टाकले होते. पाहायचं आता काय करतो आपल्या बॅटिंग मधून. थोडीशी मध्ये गडबड. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन सागर. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. सागराचा पुढचा चेंडू आणि समोर येतो सचिन. सचिन लेफ्ट साईडला टोलवलाय. लेफ्ट साईडला टोलवलाय. आणि 6. खनकनी षटकार. थोडं महागडं षटक पडलं ते सागराचं. स्कोर झालं तर 26. पहिल्या षटकाचा 3 ओव्हरचा स्कोर एका ओव्हरला पडला. आता मुश्किल आहे. सचिनच्या बॅटमधून सचिन 19 धावावरती खेळतो. 3 षटकार मारले त्याने. सोन्या तूच जा आता. सोन्याची बॉलिंग चालत आहे. आता जो सामना रंगतो पवारवाडी सोन्या
तुला जावं लागेल. सचिनसाठी या ठिकाणी बक्षीस आलंय. जर त्याने या इनिंग मध्ये तब्बल 10 Bowling ला षटकार चालत आहे. घेतले तर आशिष कोकाटे आणि निखिल वळजू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सचिनसाठी आलेलं आहे. आतापर्यंत 3 षटकार तर झालेले आहेत. अजून 2 षटकात 7 षटकार खेचायचे आहेत. संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो राज आणि समोर होतो निलेश. पाय आपल्या संघासाठी काय करतोय? लेफ्ट साईडला टोलवलाय पावलाच्या वरून. पंचांनी धावा कळवायच्या आहेत. या ठिकाणी सुंदर फटका होता, मात्र डिक्लेअर झोन मध्ये होता आणि 10 मिनिटात फक्त एक. स्कोर झालाय तो 27 20-27. मस्तपैकी सचिन आणि निलेश सेट झाले ते ग्राउंडवरची. स्कोर झाले तो 27 20-27. फॉरवर्डी वर्सेस फॉरवर्डी आपला जो सामना चालू आहे. राज याचा पुढचा चेंडू आणि समोर येतो निलेश. पाहायचं काय करतात संघासाठी. राज वर्सेस निलेश. पुन्हा एक टाका टोलवला चेंडू पावलाच्या वरून. बॉलचा संपर्क निलेशाने पूर्णपणे ताकदीचा फायदा उचलला आहे आणि पंचांचा इशारा षटकार. स्कोर झालाय तो 33 20-33. चांगला समाजजनक असा स्कोर उभा केलाय तो फॉरवर्डी संघाने. या ठिकाणी राजवर मात्र आता या ठिकाणी दबाव येतोय. पाहूया या दबावानंतर पुढचा चेंडू राज कोणत्या राजाचा पुढचा चेंडू निलेशाला. पाहायचं काय करतोय निलेश. समोर टोकावला चेंडू. एक धाव निश्चित आहे. सेम बॉल ठेवायला सांग त्याला. स्कोर झालाय तो 34 20-34. पुन्हा एकदा स्ट्राईक आले तो सचिन. षटकाराचा बादशाह. 3 षटकार ठोकले त्याने लेफ्ट साईडला. सचिन आणि समोर येतो राज. थोडासा दबाव टाकतो तो राजवरती. सचिन पुन्हा एकदा सज्ज झाले आपले बॅटिंग मधून कमाल दाखवण्यासाठी. आता जो सामना रंगतोय पॉवरवाडी वर्सेस नरवाडी. स्कोर झालाय तो 34 20-34. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतो तो राज. पहिला बॉल 1 रन, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल 1 रन आणि आता चौथा बॉल टाकतोय तो राज. आणि समोर आहे सचिन. उत्कृष्ट असे 3 षटकार खेचले होते लेग साईडला सचिनाने. षटकारानंतर राजाचा मात्र पुढचा चेंडू समोर येतो छान सचिन. असं पाहायचं काय comeback केलं करतो राजा पुढचा संघासाठी. चेंडू घेऊन सज्ज. या ठिकाणी ऑफ साईडला टोलवलाय. एक धाव तर निश्चित आहे. दुसरी धाव चोरून घेतात का पाहायचं आहे. 2 धाव पूर्ण केल्या आहेत. स्कोर झाला तो 36 20-36. पुन्हा स्ट्राईक झाला तो सचिन. तो शैलेश. बॉलिंगची दुरा सांभाळतो तो राज. दोन्ही बॅट्समॅनने दबाव टाकलाय तो नरवाडी संघावर. पुढचा चेंडू राज आता सचिनाला. पाहायचं काय करतोय. टोलवला लेफ्ट साईडला. एक धाव तर निश्चित आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात का पाहायचंय. दुसरी चेंडीला घेतात का पाहायचंय. आणि दुसरी धाव पूर्ण केली होती सचिन आणि निलेशाने. दोन डिक्लेअर केले पंचांनी. धाव संख्या झाली ते 38 20-38. पॉवरवाडी वर्सेस नरवाडी. अटी कटीचा सामना आहे. पॉवरवाडी वर्सेस नरवाडी. आणि बॉलिंगची दुरा सांभाळतो राज. थोडं महागडं षटक पडतं राजाचं. आणि समोर येतो सचिन. पुन्हा एकदा सचिन टोलवला लेफ्ट साईडला. सचिनच्या बॅटवर आलेला पण नैसर्गिक अडचणीमुळे बॉल आतमध्येच राहिलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थोडासा वाचला नाही तर हा पण 6 होता. थोडासा वाचला. चौथा षटकारापासून थोडस झाडाने अडवलेलं आहे. निखिल स्कोर झाला एक तो षटकार जरा कमी केला तर बरं होईल. 40. 9 षटकांसाठी बक्षीस तेवढंच चालेल सचिनसाठी. आता जो सामना तीन चालू षटकार already सचिन लावलेले आहेत. पॉवरवाडी. 2 षटकं संपले आहेत. स्कोर झाले तो 40 20-40. मस्तपैकी फलंदाजी करतात ते सचिन आणि निलेश. उत्कृष्ट फलंदाज आहेत. पंचक्रोशीमध्ये नावाजलेले फलंदाज सचिन आणि निलेश. स्कोर
शेवटचा षटक घेऊन सकाळपासून सामन्यात अतिशय उत्तम अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी विलासदादाकडून पाहायला मिळते. शेवटचा षटक घेऊन येतोय विलासदादा. पाहूया पहिला चेंडू निलेशसाठी. सुंदर असा मिळवून कटवला चेंडू. स्ट्राईकला मात्र नॉन स्ट्राईकला तो निलेश मला आणि वाटतं गोलंदाजीसाठी आला तो विलास. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आता मारीचा 6 षटक षटकांची आहे. आवश्यकता सचिनला. शेवटचं षटक आहे. बक्षीस आता मारीचं मिळवण्यासाठी. षटक आहे. पाहायचंय सचिन षटकारांचा पाऊस पाडतो का. 5 बॉल बाकी आहेत आणि स्कोर या ठिकाणी सचिन की विलासदादा कोण या ठिकाणी आहे होते बघूया. आणि या ठिकाणी मास्टर ब्लास्टर गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. द बॉल या बॉलवरून पार. सचिनने वैयक्तिक 4 असे खणखणीत षटकार मारले ते लेग साईडला. स्कोर झाला तो 47. एक बाद 47. आणि विलासांचा पुढचा चेंडू समोर येतो सचिन. बघूया विलासदादा कशा प्रकारे गोलंदाज सचिन समोर येतो विलास. बॉलिंग करतो तो विलास. पुन्हा एकदा स्लो केली पण हल्ला लेग साईडला हल्ला ताणून आणला सचिनाने. अरे षटकार. पवार आणि संघाने आपला आलेख वाढवलाय. रनचा आलेख वाढवलाय. स्कोर झाला तो 53. धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी उभारत आहेत पवारवाडी संघ. विलासदादा तुला आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावावा लागेल. समोर येतो सचिन. पाहायचं काय करतो आपल्या संघासाठी. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षण पोहोचू शकला नाही. सुंदरचा चेंडू होता विलासदादाचा. स्कोर झाला तो 55. 5-5. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पवारवाडी वर्सेस नरवाडी. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती पवारवाडी या संघाकडून. सचिन आणि निलेशाने. मांडवकरवाडी आणि गावठणवाडी दोन्ही संघांचा चेंडू समोर येतो सचिन. एकटाच येतो सचिन. दोन षटकार. कणकणी असा गॅप शॉट वारगाव प्रीमियर लीग चौकार. स्कोर झाला ते 59. 3 बाद 59. मांडवकरवाडी विरुद्ध गावठणवाडी दोन्ही संघ कर्णधार. सचिन लक्षात घ्यायचंय सन्माननीय माजी सरपंच एकनाथजी कोकाडे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. सचिन हा वैयक्तिक 43 धावसंख्येवर खेळतोय. शेवटचा चेंडू. सचिन आणि समोर येतो विलास. गडग्याच्या पार. स्कोर झाला तो आपण 65. 6 षटकार या सचिनच्या बॅटमधून आलेले आहेत. 3 बाद 65. पवारवाडी वर्सेस नरवाडी. चांगला असा स्कोर उभा केला तो पवारवाडी संघाने. 49 धावा वैयक्तिक 49 धावांचा खेळ या ठिकाणी सचिनने केलेला आहे. या ठिकाणी झाली नाणेफेक. गावठाणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. या ठिकाणी नरवाडी संघाला सुनील कदमदार आपलं मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे. 22शी धावगती आपल्याला राखायची आहे. प्रोत्साहन पाहिजे. प्राईज लावा. मोठी बक्षिसं लावा. राजू दादा आपल्याकडून मोठमोठ्या बक्षिसांची अपेक्षा आहे. उत्तम अशा फटक्यांसाठी आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करा. वेदांत जयेशनर उर्फ जेरी आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यात अतिशय उत्तम अशी फलंदाजी करत आपल्या संघाला
जयेश आणि वेदांत या ठिकाणी आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत. आता जो सामना चालू आहे पवारवाडी वर्सेस नरवाडी. पवारवाडी संघाने प्रथम फलंदाजी करून 66 धावांचं आव्हान दिले ते नरवाडी संघाला. नरवाडी संघाकडून दोन बॅट्समन बॅट्समन आले ते मैदानात, वेदांत आणि चेरी. सकाळपासून सन्मान्य प्रफुल्ल जोरा, सचिन प्रभू, ओंकार महाडी, दीपक मागून आहे. सर्वांनी आपल्याला अतिशय उत्तम सहकार्य थोडा केलं. थोडा साईड त्या सर्व लाल. पंच मंडळाचं, युवा मित्र मंडळ वारगाव आपले शतशः आभारी आहोत. पवारवाडी या ठिकाणी पहिला चेंडू संघाकडून घेऊन पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक सुशांत. टाकतो. सुशांतचा पहिला आणि पहिल्या चेंडू. चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र या चिकट लागून मिरावच्या क्षेत्रात चेंडू जातो एका धावेसाठी. मूर्ती लहान पण केसी मार असं आपलं सुशांत. पहिला बॉल, पहिला रन, 1 रन. या ठिकाणी संघाने आपलं खातं खोललंय. सकाळपासून त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. तो जेरी म्हणजे जयेश नर स्ट्राईकवर. पाहूया पहिल्या चेंडूपासून कशा प्रकारे त्याचं स्ट्रॅटेजी आहे. सुशांत पुढचं चेंडू आणि चेरीला पाहायचं काय करतोय. आणि पंचांचे दोन्ही समांतर धावा येतात. झाले ते 2. अतिरिक्त गोलंदाज 1 धावसंख्या झाली 2. सुशांत मारा करतो सुशांत आणि समोर आहे तो चेरी. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतो तो चेरी आणि समोर आहे सुशांत. सुशांत सुंदर असा सुरेख वारगाव प्रीमियर लीग षटकार कणकणीत सणसणीत. स्कोर झालाय तो 8. 20 बाद 8. पवारवाडी वर्सेस नरवाडी. पाटील जयेश नर. पवारवाडी वर्सेस नरवाडी. 2 बॅट्समन फलंदाज. नरवाडी संघाकडून मध्ये आहेत ते वेदांत आणि जयेश. आणि गोलंदाजीचे दुसरा सुशांत. मोठी लांब असा आपला आपल्या सुशांत. संघाला सुशांत फायनलचं तिकीट मिळवायचं गेला. तर तुला सकाळपासून जशी तू उत्तम फलंदाजी केलीस त्याच फलंदाजी अपेक्षा या संघ करतोय. सिंगलच्या स्वरूपात स्कोर झाले तर 9. 20 बाद 9. आणि आता स्ट्राईकला आला तो जयेश आणि नॉन स्ट्राईकला येतो चेरी. वेदांत तुझ्याकडून देखील मोठ्या फटक्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. सुशांत याचा पुढचा चेंडू वेदांत त्याला पाहायचा. वेदांत काय करतो आपल्या संघासाठी. टोलवण्याच्या नादात थोडासा बीट झाला आणि एक चोरकी धाव घेतली ती वेदांत आणि चेरी याने. स्कोर झाले 10. जिंकण्यासाठी हवे ते 66 रन. नरवाडी संघाला जिंकण्यासाठी हवे 66 रन. सुशांत याचा पुढचा चेंडू. चार बॉल झाले. 4 बॉल झाले. सुशांत याचा पुढचा चेंडू. जेरी याला पाहायचंय. जेरीने मागाशी खणखणी एक षटकार लगावला होता. आता पाहायचं आता काय करतो तो सुशांत आणि जेरी. पुन्हा एका चेंडू हवेत गेलाय. चेंडूच्या खाली आणि catch. क्षेत्ररक्षकाच्या वळ्या देऊन चेंडू मारला. दिले. सुंदर असा झेल आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. जेरी माघारी परतताना स्कोर झालाय तो 10. 1 विकेट 10. चांगली गोलंदाजी केली सुशांत याने. या ठिकाणी चेरीची जागा घेण्यासाठी गेला तो सिद्धेश. सुशांतचा पुढचा चेंडू सिद्धेश याला पाहायचं काय करतो आपल्या संघासाठी. सुशांत आणि सिद्धू. सुशांत आणि सिद्धू आपले सामने पाहायचं काय करतोय. स्लो टाकलेला बॉल आणि सिद्धूने टोलवलं. एक साईडला टोलवलाय. नैसर्गिक अडथळ्यामुळे बॉल आतमध्ये झालाय. सुरेख अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि 2 धावा. स्कोर झाला तो 12. 1 विकेट 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरवलेली 12 धावांवर.
मगाच्या सामन्याचा हिरो कैलास सावंत ऑन द बॉलिंग मार्क. आता जो सामना रंगतोय पवारवाडी वर्सेस नरवाडी. या ठिकाणी दोन मिनिटं पंचांनी खेळ थांबायचा. या ठिकाणी मैदानात जे बाउंड्री लाईनवरचे कोण प्रेक्षक बसले त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर थांबायचंय. या ठिकाणी सामन्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा नकोय. कृपया जे प्रेक्षक बसलेले आहेत या ठिकाणी पॅव्हिलियनच्या या स्टेजच्या डाव्या बाजूला देखील जे खेळाडू किंवा प्रेक्षक कोण जर मैदानात असेल त्यांनी कृपया बाजूला घ्यायचे. हा उपांत्य सामना आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अडथळा खेळाडूंना येता कामा नये. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो कैलास. मागच्या मॅच मधला हिरो. कोणत्याही प्रेक्षकांनी त्याला स्पर्श करायचा नाही. मागच्या मॅच मध्ये हिरो होता. आपले सामने वेदांत आणि कैलास पायच आपल्या संघासाठी काय करताय? हवेचा चेंडू. मस्तपैकी टोलवला होता वेदांताने. बरोबर आहे काय म्हणजे झाड येतं. वेदांत तुला अजून थोडी पॉवर देता आली पाहिजे. स्कोर झाला तो 14. सरकार एक तुझ्याकडून स्कोर 14. अपेक्षित आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो वेदांत. नॉन स्ट्राईकला येतो सिद्धू आणि बॉलिंगची तुला सांभाळतो कैलास. मागच्या मॅच मध्ये दोन्ही पण हिरो आहेत कैलास आणि वेदांत. पायचं काय करतोय? कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पटकावलेला चेंडू त्यांचा इशारा करतायत 2 धावा. वेदांतने थोडक्यात संघाला सांगितलंय घाबरू नका मी आहे. आणि या ठिकाणी मात्र सुंदर असं instruction सचिनकडून. उत्कृष्ट असे विकेट किपिंग केली होती सचिनाने. वेदांतला मागच्या मॅच मध्ये वेदांतची हिरो सुरुवात आहे. वेदांतला दुसरा आऊट क्रमांक केले होते असताना. सचिनाने. कैलास उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. कैलास स्कोर झाले ते 16. 2 विकेट 16. शेट्टे वेदांतची जागा घेण्यासाठी मात्र वाढीसाठी धावांचं आव्हान आहे ते. कैलासाचा पुढचा चेंडू. कैलासाचा पुढचा चेंडू आणि आता समोर येतो अभिजित. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतोय. कैलास असं अभिजित चांगला गोलंदाज मध्ये नावामध्ये गोलंदाज कैलास. स्ट्राईकला येतो अभिजित. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतो. कैलास वर्षच अभिजित. कैलास वर्षच अभिजित. टोलवला लेफ्ट साईडला. सचिन सारखा टोलवलाय. आणि हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वॉलवर मारलेला षटकार कणकणीत सनसनीत वारगाव प्रीमियर लीग षटकार. षटकार मारून अभिजितने मॅच मध्ये जान आणले. स्कोर झाले तो 22. पण 44 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू कैलासाचा. समोर येतो अभिजित. अशक्य असं आव्हान पंचांनी वाईट आणलंय. इकडे असं केलंय. शेवटच्या स्कोर झाले चेंडूपर्यंत 23. आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण खात्रीने सांगू शकत नाही. पवारवाडी वर्सेस नरवाडी. अभिजितचा सामना आहे. 66 धावांचं आव्हान ठेवले ते नरवाडी संघाला. कैलासाचा पुढचा चेंडू. समोर येतो अभिजित. षटकाराचा पाऊस पाडायचा आहे. लेग साईडला कटवले चेंडू. एक धाव निश्चित आहे. दुसरी धाव प्रयत्न करतात पाहायचे आणि एक धाव. विकेट क्षेत्रात मिळवलेली एक धाव. आणि षटक सांगता 24 रन. 24 रन. 3 ओव्हर काय 3 ओव्हर हो गया ना. शेवटच्या षटकात नाही, last over 42 बाकी. धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 42 धावा. आता थोडं अशक्य असं आव्हान नरवाडी संघासमोर. आता जो सामना पूर्णपणे पवारवाडी संघाकडे झुकला. 6 चेंडू. थोडासा पवारवाडी संघाकडे झुकलेला हा सामना. वैयक्तिक पहिलं आणि संघाचे तिसऱ्या षटक घेऊन येतो आणि स्ट्राईकला येतो अभिजित. मागाशी त्याने खतकरी षटकार खेचला होता. काय त्याचा पुन्हा खतकरी षटकार खेचतोय का. मॅच मध्ये जान आणतोय का. या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय प्रशांत सावंत.
प्रशांतचा पुढचा चेंडू समोर होतो अभिजित वर्षक प्रशांत पाहायचा काय करतोय आणि वाईट पहिला बॉल पहिला वाईट स्कोर झाला तो 25 2 विकेट 25 वाईट चेंडू म्हणजे इंग्रजीत त्याला WID वाईट म्हटलं जातं आणि मालवणी म्हटलं जातं मागता भजी बघता वडे. पुढचा चेंडू प्रशांत याचा अभिजितसाठी फलंदाज होतोय या ठिकाणी मात्र अभिजितची जागा घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रशांत नागवेकर. आता बॅटिंगची धुरा सांभाळत होतो प्रशांत आणि बॉलिंगची धुरा सांभाळत होतो प्रशांत. दोन्ही पण प्रशांत आणि दोन्ही पण हवालदार आहेत. या ठिकाणी माफी असावी. महाराष्ट्र पोलीस दलाचे दोन्ही खेळाडू प्रशांत विरुद्ध प्रशांत सावंत विरुद्ध प्रशांत नागवेकर. चेंडूच्या खाली प्रशांत नागवेकर. बॉल पोचताही नाही होत ना, पोचतो तो लांबच होतो. 66चं टार्गेट आहे, नाही होत आहे. पहिली बॅटिंग घ्यायला येते खेळणारी टीम खेळणारे ते बाहेर बाहेर जातात खेळायला. बॉल यायचा बॉल पंचांचा इशारा बॉल आणि फ्री हिट. पंचांनी चक्र फिरवलाय आणि फ्री हिटचा इशारा दिलाय. अजून सुद्धा प्रशांतचा चान्स आहे, हॅट्रिक घ्यायचा चान्स आहे. आणि स्ट्राईकला येतो सिद्धू, डान्स स्ट्राईकला येतो. पुढचा प्रशांतचा पुढचा चेंडू सिद्धू याला स्क्रीनवर मात्र काय मोठा फटका मारण्यात अपील केला. प्रशांतने अपील केलाय पण काही फायदा नाही होणार आहे. सुंदर अशी सोय कशी फलंदाजी या ठिकाणी प्रशांत सावंत यांच्याकडून पाहायला मिळते. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू सिद्धू याला पाहायचं काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बिली बॉर्डर मूड मध्ये आले, पंचांनी मान डोलवले, वाईट दिलाय. पुन्हा एकदा फ्री. अभिजित तुला आता वाटत असेल खरोखर स्ट्रायकर चांगलं पाहिजे. हो लाईनीच्या बाहेर म्हणा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणला जातो. पुन्हा एकदा अवंतर फ्री कंटिन्यू वाईट चेंडू काही सर वाईट टाकलं. धावसंख्या झाली तर 29. प्रशांत याचा पुढचा चेंडू समोर काय करतो. पुन्हा एकदा अवंतर चेंडू वाईटचा इशारा. मयूर सांगतोय अरे सारवलेले आहेत पाठ. सर पुन्हा एकदा वाईट चेंडू फ्री कंटिन्यू पंच. प्रशांतचा पुढचा चेंडू सिद्धेशाला पाहायचं काय करतो. सिद्धे पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी चार वाईट टाकले. या षटकामध्ये तब्बल 4 वाईट चेंडू. सिक्स. पुढचा चेंडू प्रशांतचा सिद्धू याला काय करतो. 5वा वाईट फ्री कंटिन्यू. पण असं बॉल फिरवला नव्हता, तसं फिरवतोय पण डायरेक्ट वाईट जातोय. सचिन वारंवार सांगतोय चेंडू सारवलेला लागतात. चांगला बॉलर आहे दूर झाले तो होता कधी 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 प्रशांतचा पुढचा चेंडू सिद्धेशाला पाहायचं. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू जातो निर्धाव. पण चांगलं ऍक्शनवर ना काय तर बॉलर आहे चांगला. पण चेंडू मध्ये काय आलं वर्षभर गॅप होता. गॅप आमचं गॅप आम्ही पण आम्ही पहिली चेंडू बाकी आहेत. रोज खेळणारी आहे.
बरोबर आहे वाईट वाईट पुन्हा एकदा वाईट. आज येते वाईट वाईट चेंडू सुरेख होता, 15 दिवसात थोडा चाललेली extra. तयारी मिस करतो. खेळत ना बंद झालेला आहे चेंडू मुंबईला होतो, वाईट. आपण त्याचा बंदोबस्त असतो त्याला खेळायला भेटतच नाही अंपायर तुम्ही मात्र लोकं हात वरती खेळता, करून तुमची काढून टीम आहे ना स्वतःची. अटकलेली दिसतायत. मी काय ना गावावर नाही कसं हेच खेळतो मुंबईला सगळे वेगवेगळे प्रशांतचा पुढचा चेंडू सिद्धू याला वाईट वाईट हे bowling change कर. रोहनचं मात्र लक्ष नव्हतं या ठिकाणी. वाईट प्लस वन. वाईट प्लस वन आहे. या ठिकाणी रोहन त्यानंतर चेंडू येणार. काहीतरी रंगत आली मॅचला रंगत नाही आली मॅच तर गेली आहे आपल्या अर्षदीप सिंगची आठवण नक्कीच येईल. संपूर्ण स्कोर झाला तर 35 एडी असं तर मारला नसेल बरोबर तू संधी घालवली. स्ट्राईक लाईन तो रोहन आणि प्रशांत वरचं रोहन हा बरोबर आहे आता या ठिकाणी तो बॅट्समॅनला घाबरलो लास्टचे शेवटचा चेंडू. त्यांना पण हात दाखवायची गरज हा नाही. तो बॅट्समॅनला घाबरलो संतोष काका मांडवगडवाडी versus गावठणवाडी. इकडून आवाज दिला सरपटी टाक काहीतरी संघात संपव. प्रशांतचा पुढचा चेंडू. नो बॉल वाईट Instruction स्वीकारलेलं आहे. आणि मॅच संपली आहे. गावठणवाडी संघाने एक क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. आता जो सामना झाला पवारवाडी वर्सेस नरवाडी या सामन्यात